ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तर बऱ्याच भक्तांकडून त्यांची श्रद्धांजली शब्दांजली आणि भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांच्या लीला आपण ऐकल्या। त्यांचं कार्य, गुरूंप्रती श्रद्धा, गुरूंप्रती निष्ठा आणि तीच श्रद्धा किंवा त्यांची निष्ठा त्यांनी आपल्या शिष्यांना देखील दिली। श्रीमद भागवताच्या 4थ्या स्कंदामध्ये वर्णन आहे ध्रुव महाराजांचं वैकुंठ गमन। आपण या ठिकाणी भूवैकुंठ भूवैकुंठची कथा गेल्या 6 दिवसापासून ऐकत आहोत आणि आजचं 7वं सत्र आहे। आणि वैकुंठ गमन ध्रुव महाराजांचं आहे। आणि ध्रुव महाराजांचं वैकुंठ गमन ज्यावेळी होत होतं, नंद आणि सुनंद हे भगवंतांचे 2 पार्षद वैकुंठाचं दिव्य विमान घेऊन ज्यावेळी ध्रुव महाराजांना घेऊन जायसाठी आले आणि विमानात बसता क्षणी ते बसतच होते, त्यावेळी त्यांच्या मनात विचार आला की किती चांगलं झालं असतं की माझी आई सुनीती, जिने मला भगवत भक्तीचा किंवा भगवंतांचा मार्ग दाखवला, ती माझ्या सोबत वैकुंठात आली असती तर किती बरं झालं असतं। हा विचार मनात येतच होता ज्यावेळी ते प्रवेश करत होते, विमानामध्ये बसण्यासाठी तयारी चाललेलीच। आणि नंद आणि सुनंद कोणी साधारण व्यक्ती नसून भगवंतांच्या वैकुंठातील पार्षद आहेत। आणि ते पार्षद असल्यामुळे त्या ध्रुव महाराजांच्या मनात काय चाललं हे त्यांना लगेच कळालं, मनातली गोष्ट त्यांना कळाली लगेच। आणि त्यांनी लगेच ध्रुव महाराजांना उद्देशून सांगितलं की काही चिंता करू नका, पूर्व यानेन गच्छती। हे जे समोर विमान चाललेलं आहे तुमच्या पुढं, त्या विमानामध्ये तुमची आई सुनीती आहे। आणि त्या तात्पर्यामध्ये श्रील भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद लिहित आहेत की माझे गुरु महाराज म्हणायचे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर की आम्ही गौडीय संप्रदाय किंवा गौडीय मिशन प्रारंभ केलेला आहे। ते म्हणायचे की एक जरी शुद्ध भक्त झाला तरी माझं जे चैतन्य मिशन आहे, चैतन्य गौडीय मिशन, ते पूर्णपणे यशस्वी आहे किंवा सक्सेसफुल आहे। पण मी म्हणतोय भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद म्हणतायत, पण मी म्हणतोय की मी तर अज्ञानी आहे किंवा पंगू आहे, अज्ञानी आहे। आणि मी जे संप्रदाय चालू केला, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ किंवा कृष्ण भावनेचा प्रचार केला, माझे गुरु महाराज तर काय म्हणायचे, एक शुद्ध भक्त जरी झाला तरी गौडीय मिशन सक्सेसफुल आहे। पण मी म्हणतोय, तात्पर्य प्रभुपाद लिहित आहेत, मी म्हणतोय की जर माझ्या कृष्ण भावनेमध्ये माझा एक शिष्य जर शुद्ध भक्त झाला, तो मला त्याच्या भक्तीच्या शक्तीवरती तो मला वैकुंठात घेऊन जाऊ शकेल। ही भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांची नम्रता आहे। आणि असे त्यांना शिष्य प्राप्त झाले। आणि प्रभुपादांचं जीवनचरित्र जर आपण पाहिलं तर 22, 33, 44, 55, 66 आणि 77 प्रत्येक 11 वर्षानंतर एक जीवनामध्ये सगळ्यात मोठा बदल किंवा एक मोठी घटना झाली। 22 साली पहिल्यांदा भेट झाली कलकत्त्यामध्ये, उलटा डांगा जंक्शन। उलटा डांगा जंक्शन पण म्हणतात किंवा उलटा डेंगी जंक्शन पण म्हणतात त्याला। भक्ती विनोद आसन, भक्ती विनोद ठाकूरांचं राहतं घर, त्या ठिकाणी श्रील प्रभुपाद आणि भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर पहिल्यांदा भेट झाली। प्रभुपादांची इच्छा तर नव्हती की भेटायचं, किंवा साधू तर असेच असतात सगळे, साधूंना काय भेटायचं, सगळे साधू ढोंगीच असतात, काहीतरी फक्त आपला प्रचारच चाललेला असतो। आणि ज्यावेळी चैतन्य महाप्रभूंचा अवतार होण्या अगोदर, जसं धनुधर राजूंप्रभू सांगत होते, इतके वेगवेगळे अपसंप्रदाय चालू होते आणि त्यापैकी श्रेष्ठ 13 प्रकारचे होते। 13 औल बाउल सखी बेकी चुडा नागरी
सहजी आहे, सगळे सहजी आहे. आणि त्याच 13 संप्रदायामध्ये परमपूज्य जयपताका महाराज जे म्हणाले की चिली भाव, चिली म्हणजे मिरची, भगवंतांसाठी रडता येत नाही म्हणून डोळ्याला थोडी मिरची लावायची आणि रात्रभर रडत बसायचं, हा चैतन्य हा चैतन्य. तरी असे अपसंप्रदाय सगळे झालेले होते आणि कुणीही भगवंतांविषयी भक्ती किंवा भगवंतांचं नाव घेणं सुद्धा अगदी दुष्कर्म मानलं जायचं, अशी परिस्थिती होती. आणि म्हणून अद्वैत आचार्य ज्यावेळी भगवंतांना आमंत्रित करत होते, तुम्हीच या, आता दुसरे कुणी येऊन चालणार नाही, अशी परिस्थिती आहे, धर्माची बिकट परिस्थिती अशी झालेली आहे, तुम्ही आल्याशिवाय काहीही फरक पडणार नाही. आणि त्यांच्या अध्ययनामध्ये गोमतीय तंत्र नामक एक ग्रंथ वाचत होते, गोमतीय तंत्र. आणि त्या गोमतीय तंत्र नामक ग्रंथामध्ये त्यांना एक श्लोक सापडला, तुलसी दल मात्रेण जलस्य चुलुकेण वा विक्रीडितं स्वमात्मानं भक्तेभ्यो भक्तवत्सलः. तुलसी दल मात्रेण, तुळशीचं एक पान, जलस्य चुलुकेण वा, हातामध्ये थोडंसं पाणी, आपण म्हणतो ना चुल्लूभर पाणी में डूब मर, चुलुक म्हणजे हातामध्ये, जलस्य चुलुकेण वा विक्रीडितं स्वमात्मानं. भगवंत इतके दयाळू आहेत की जर कोणी थोडंसं जल आणि तुलसी दल अर्पण केलं तर भगवंत त्याला स्वतःला विकून टाकतात, भक्तेभ्यो भक्तवत्सल, त्याच्या अधीन होतात. आणि हा श्लोक प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या शाळीग्राम शिलेला तुलसी दल गंगाजल अर्पण करून भगवंतांना आमंत्रित केलं, चैतन्य महाप्रभूंना आमंत्रित केलं. कोणी? अद्वैताचार्यांनी. त्याच पद्धतीनं भक्ती विनोद ठाकूर, केदारनाथ दत्त, जे जगन्नाथ मंदिराचे अध्यक्ष, ओडिसा, उत्कल आणि बंगाल प्रदेशाचे स्टेट मॅजिस्ट्रेट ब्रिटिशांच्या काळात, आणि इतका त्यांचा मोठा हुद्दा किंवा इतकी महत्वाची सेवा होती, जसं धर्मराज प्रभू सकाळी सांगत होते की फक्त 2 तास झोपायचे ते, रात्री लिखाण करणं, अध्ययन करणं, जप करणं, करस्पॉन्डन्स करणं, त्यांची दिनचर्या अगदी पक्की आहे. आणि गृहस्थ असून ना, ब्रह्मचार्यांसाठी तर लाजीरवाणी आहे, खरं गृहस्थ असून सुद्धा त्यांनी इतकं कडक स्केड्यूल फॉलो करायचे. तर एकदा त्यांनी विचार केला की आता मला जमणार नाही, आता मला अध्ययन करायचं आहे, भगवंतांसाठी वेळ द्यायचा आहे. आणि कृष्णनगरला जाणं, त्यांचं जे घर आहे स्वानंद सुखद कुंज स्वरूपगंज मध्ये, तिथून जाणं येणं आता फार कठीण होऊ लागले, मी आता येणार नाही, बंद करणार ऑफिस. तर ब्रिटिश गव्हर्नमेंटनी, जे ब्रिटिश गव्हर्नमेंट भारतीयांना खाणं सुद्धा उपलब्ध करून देत नव्हते, त्या ब्रिटिश गव्हर्नमेंटने त्यांच्या एकट्यासाठी रेल्वेची व्यवस्था केली, रेल्वे लाईन दरवाजातून ऑफिस पर्यंत, कृष्णनगर, स्वरूपगंज टू कृष्णनगर, दरवाजातून रेल्वे लाईन. आणि त्याच घराच्या खिडकीमधून स्वानंद सुखद कुंज हे त्यांच्या घराचं नाव आहे. आणि भक्तिविनोद ठाकूर आपल्या वेगवेगळ्या ग्रंथामध्ये त्यांनी आपलं स्वरूप काय ते सुद्धा लिहिलेलं आहे. 12.5 वर्ष अमार कोमल मंजरी नाम, माझं वय किती आहे? 12.5 वर्ष आहे. भगवत धामामध्ये माझी सेवा आहे कमल मंजरी रूपामध्ये. मी कोण आहे? कमल मंजरी. माझ्या कपड्यांचा रंग आहे जसं चांदीचा रंग असतो, चमकती वीज, तसा चांदीच्या कपड्यांचा माझा रंग आहे. स्वानंद सुखद धाम, आणि मी कुठल्या धामात आहे? गोलोक धामामध्ये, स्वानंद सुखद धाम. आणि त्याच धामाचं नाव त्यांनी आपल्या घराला देखील ठेवलं, मायापूरमध्ये, स्वरूपगंज. आणि त्याच खिडकीमध्ये उभारून ते जेव्हा जालंगी नदीच्या पलीकडे पाहायचे तेव्हा त्यांना ते संपूर्ण दृश्य दिसायचं गौर आरतीचं. की भजयो जयो गौरा चांदे आरती की शोभा, जानवी तटवनी जगमन लोभा. तर जानवी म्हणजे गंगा, गंगा नदीच्या काठावरती चैतन्य महाप्रभूंच्या आरतीचं दर्शन ते अगदी प्रत्यक्ष रूपामध्ये त्यांना दिसायचं. आणि मग ती आरती त्यांनी आपल्याच टेरेस मधून दिली. आणि भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांची खोली आणि भक्तिविनोद ठाकूरांच्या खोली दोन्ही जवळ आहेत, तशा चिटकलेल्या, मध्ये एक भिंत आहे, दोघांची टेरेस सेम आहे. तर त्याच टेरेसहून ते चैतन्य महाप्रभूंचं दर्शन करायचे. तर बंगाल आणि ओडिसा हे दोन्ही प्रांत त्यांच्या अधिपत्याखाली होते. आणि जेव्हा ते जगन्नाथ मंदिराचे अधिकारी किंवा
मुख्य प्रबंधक होते, त्याच काळी भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांचा आविर्भाव 6 फेब्रुवारी 1874 साली झाला. 6 फेब्रुवारी 1874 साली तर अवतार झाला. आणि फेब्रुवारी पासून आषाढ महिना 6 महिने, फेब्रुवारी, जून, जुलै, ऑगस्ट, त्यात 2-4 महिन्यामध्येच जो रथयात्रा होते आषाढ महिन्यात, तर रथयात्रेचा जगन्नाथांचा रथ त्यांच्या दरवाज्यात येऊन थांबला. जिथं आज गौडीय मठ आहे जगन्नाथपुरीमध्ये आणि जगन्नाथ मंदिर आहे. जगन्नाथ मंदिरातून पुढे गेल्यानंतर गौडीय मठ जो आहे ते आहे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांचं जन्मस्थान. आणि बरोबर दरवाजात रथ थांबला. रथ थांबल्यानंतर भक्तिविनोद ठाकूरांना वाटलं की भगवंतांची किती कृपा आहे. कारण जसं अद्वैत आचार्य यांनी भगवंतांना बोलवलेलं होतं, तसं भक्तिविनोद ठाकूरांनी प्रार्थना केलेली होती, भगवंता यू सेंड युअर रे ऑफ विष्णू. तुमचा जो प्रकाश आहे, रे म्हणजे प्रकाश, जसं आपण जातो ना एक्सरे काढण्यासाठी, एक्सरे दिसत नाही पण फोटो निघतो, तसा जो प्रकाश आहे भगवंतांचा विष्णूचा, तो प्रकाश तुम्ही पाठवा. आणि तो प्रकाश पाठवा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केलेली होती. तर छोटस बालक विमला प्रसाद, पार्वतीचं नाव विमला आणि त्यांचा प्रसाद, विमला प्रसादला घेऊन रथावरती गेले. आणि कुणीही जगन्नाथांच्या पंड्यांनी त्यांना हार घातला नाही. जगन्नाथांचा स्वतः हार त्यांच्या गळ्यात आला. आणि त्यावेळी त्यांना कळालं की हे भगवंतांचा प्रसाद आहे. विमला प्रसाद म्हणजे जगन्नाथांचाच प्रसाद आहे, द रे ऑफ विष्णू आहे. आणि तिथंच त्यांनी रथावरती जगन्नाथांच्या महाप्रसादापैकी पहिलं अन्नप्राशन त्यांचं रथावर झालं. किती सौभाग्य. आपलं अन्नप्राशन कुठं होतं आपल्यालाच माहित नाही, कुठं कुठं झालंय, काय काय आपण खाल्लंय. जगन्नाथांचा प्रसाद रथावरतीच अन्नप्राशन संस्कार देखील झाला रथासमोर. जेव्हा ते 7 वर्षाचे झाले त्यावेळी 700 श्लोक भगवद्गीतेचे कंठस्थ होते त्यांना. 7 वर्षाचे असताना 700 श्लोक कंठस्थ भगवद्गीता. आणि ते फक्त श्लोक कंठस्थ नाही तर त्या भगवद्गीतेवरती किंवा भागवत वरती आपले वैष्णव सिद्धांतानुसार प्रवचन करायचे, टीका आणि टिप्पणी द्यायची, त्याचं पूर्णपणे समजावून सांगायचे. एक दिवस लहान असताना त्यांच्या घरी भक्तिविनोद ठाकूरांनी आंबे आणलेले होते. आणि आंबे असेच घरात ठेवलेले होते पण ते भोग लावलेले नव्हते. आणि त्या लहान बाळ सरकत 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 पोचले त्या आंब्यांजवळ. आता लहान बाळाला काही जरी दिलं तरी त्याला वाटतं खायचीच गोष्ट आहे. नाणं असो किंवा चॉकलेट असो किंवा खेळणी असो, त्याला वाटतं सगळ्या गोष्टी खायच्याच आहेत. तर त्यांनी तो आंबा तोंडाला लावला. अगदी लहान होते, त्यांना धड चालता सुद्धा येत नव्हतं तेव्हा. आणि भक्तिविनोद ठाकूरांनी त्यांना समजावून सांगितलं, विमला प्रसाद, फार मोठा अपराध झालाय तुझ्याकडून. कारण तू भगवंतांना न भोग लावता आंब्याचं प्राशन केलेलं आहे, आंबा खाल्लेला आहे. आणि हे लहानपणी जेव्हा ते सरकत होते तेव्हा त्यांच्या वडिलांनी सांगितलं. आणि जेव्हा संन्यास झाल्यानंतर त्यांचे शिष्य ज्यावेळी कलकत्त्याहून मायापूरला यायचे, गंधर्विका गिरीधारी गौडीय मठ, चैतन्य मठाचा पहिला मठ ज्या ठिकाणी त्यांची समाधी आहे आज, तर त्या ठिकाणी त्यांना आंबे आणून द्यायचे शिष्य कलकत्त्यामध्ये किंवा कुठेही भेटल्यानंतर. तर ते म्हणायचे, मी कृष्णाचा अपराधी आहे, मी कृष्ण अपराधी आहे, कारण मी भोग न लावता आंबे खाल्लेले होते, मी आंबे खाऊ शकत नाही, फक्त प्रणाम करायचे आणि घेऊन जा म्हणून. तर इतकी अन्नप्राशन नंतर जे आंब्याची जी लीला झाली ती जीवनभर त्यांनी म्हणजे फक्त प्रसादच भगवंतांचा ग्रहण केला आणि आंबा न भोग लावता खाल्ल्यामुळे जीवनात कधीही आंब्याला पुन्हा स्पर्श केला नाही. जवळजवळ ते 9 वर्षाचे झाले त्यावेळी भक्तिविनोद ठाकूरांनी त्यांना मंत्र दिला आणि कूर्म देवांची विग्रह दिले आणि कूर्म देवांची विग्रहांची सेवा करण्याची त्यांना आदेश दिला. भक्तिविनोद आसन जे कलकत्त्यामध्ये आज आहे. वयाच्या 25व्या वर्षी विमला प्रसाद संस्कृत, गणित, खगोल, ज्योतिषशास्त्र मधले अगदी पंडित झाले. असे नाही की सगळ्यांना वाटतं साधू काय, सगळे असेच कामधंदा नेऊन सगळे ब्रह्मचारी झालेले आहेत. एक ठिकाणी काही भक्त संकीर्तन करून त्यावेळी ते म्हणाले
सुख करता दुःख करता काही न करता पोट भरता. ते काय कामधंदा करत नाही, पोट भरतं त्यांना. पण भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांच्या काळात देखील आजचे तर आहेत ते सगळे आपण ज्यांचं प्रवचन ऐकलं, बीटेक एमटेक, आणि असं नाही की कामधंदा नाही भेटला किंवा मुलगी नाही भेटली म्हणून आश्रम मध्ये आले, नाही. हे गुरूंच्या चरणी जास्तीत जास्त वेळ सेवा देती येईल म्हणून प्राणेर अर्थैर धिया वाचा श्रेयम आचरणम सदा. कुणी पूर्ण प्राण देऊन भगवंतांची आणि गुरूंची सेवा करतं. अर्थ म्हणजे जे ग्रस्त आहेत ते धन देऊन सेवा करतात. अर्थैर धिया आपली बुद्धी, कुणी बुद्धीनं आपली भगवंतांची सेवा करतात. आणि काही जे मोठमोठे लोक आहेत आपल्या फक्त वाणीनंच प्रचार करतात. जसं माननीय पंतप्रधान मोदी जरी म्हणाले भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांचं कार्य, भक्ती वेदांत स्वामी प्रभुपादांचं कार्य किती महान आहे, फार मोठा प्रचार झाला. लगेच सगळीकडे त्यांचे कोट्स आणि सगळे व्हिडिओ येतात. प्राणेर अर्थैर धिया वाचा श्रेयम आचरणम सदा. तर सूर्य सिद्धांत नामक त्यांनी एक ग्रंथ लिहिला, सूर्य सिद्धांत, आणि पूर्ण भविष्य आहे त्याच्यामध्ये. जसं भृगु ऋषींनी भविष्यवाणी लिहिली आहे तसं सूर्य सिद्धांत, सूर्याच्या गतीवरून त्यांनी भविष्यवाणी. आपण आजकाल पाहतो जे मोठमोठे नासा आहे किंवा इस्रो आहे, आपलं ग्रहण कधी होणार आहे, चंद्रग्रहण कधी होणार, किती त्यांना पैसे खर्च करावे लागतात. आज आपण मार्केटमध्ये जाऊ, नवीन वर्षाचं दाते पंचांग आलं, 25 रुपयामध्ये कळते कधी ग्रहण होणार आहे आणि कधी सूर्यग्रहण होणार आहे. इतका खर्च करण्याची आवश्यकताच नाही. शास्त्रामध्ये पूर्णपणे त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि सूर्य सिद्धांत ग्रंथ लिहिला आणि म्हणून त्यांना सिद्धांत सरस्वती हे टायटल वैष्णव समाजाने दिलं. सिद्धांत सरस्वती हे संन्यास ना, सिद्धांत सरस्वती त्यांना नाव भेटलं त्यांच्या सूर्य सिद्धांत ग्रंथावर. इतकं खगोल त्यांनी लिहिलंय त्याच्यावरती, इतकं ज्ञान. सूर्याची गती जर आपल्याला वाटते की सूर्य 24 तास, 12 तासापूर्वी पहाटे 4 वाजता किंवा 5 वाजता हळूहळू आभा दिसू लागते. 6-7 वाजता सूर्य दिसतो आणि संध्याकाळी 7 पर्यंत दिसतो, 12 तास. पण जर सूर्याची गती जर समजायची असेल तर सूर्य 1 सेकंदाला 60,000 मैल प्रवास करतो. 60,000 मैल एका सेकंदाला. किती मोठी गती आहे, तीव्र गती आहे सूर्याची. तर नंतर त्यांनी सोडून दिलं. भक्तीमध्ये आल्यानंतर तो सिद्धांत आणि भविष्यवाणी ती सोडून दिली. 2006 मध्ये मला आठवते आम्ही बँगलोरमध्ये होतो परमपूज्य दानवीर महाराजांच्या टीम मध्ये. आणि त्यावेळी परमपूज्य दानवीर महाराज रूपानुगा वैदिक कॉलेज जे अमेरिकेत आहे, फ्लोरिडामध्ये, त्याचे अध्यक्ष आहेत किंवा प्रिन्सिपल आहेत. तर ते आणि त्यांची टीम, काही भक्त क्रोएशियामधून, युरोपमधून, जे मायापूरचं नवीन मंदिर बनतंय, द प्लॅनेट ऑफ वैदिक प्लॅनेटोरियम, टेम्पल ऑफ वैदिक प्लॅनेटोरियम, TOVP, त्याच्या रिसर्चमध्ये आम्हाला बोलवलेलं होतं ते पुस्तकं स्कॅनिंग वगैरे करायसाठी. तर त्यावेळी मोठमोठे बँगलोर, मैसूरचे मोठमोठे विद्वान पंडित, त्यांना फक्त ते ट्रान्सलेट करणं कळत नव्हतं, फक्त भाषांतर कळणं. तर इतके मोठमोठे ग्रंथ त्यांनी लिहिले सूर्याच्या सिद्धांतावरून. वयाच्या 1905 मध्ये भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी आपल्या वडिलांच्या आदेशावरून गौर किशोरदास बाबाजींकडून दीक्षा घेतली. वृषभानु वार्षभानवी देवी दैत दास, वार्षभानवी देवी दैत दास, प्रिय. दैत म्हणजे प्रिय, वार्षभानवी देवी म्हणजे श्रीमती राधा राणींचे प्रिय असे दास. आता आपण दीक्षा घेतो आणि त्या दीक्षेमध्ये देखील फार जमीन आसमानचं अंतर आहे. प्रभू सांगतो श्रद्धा त्यांच्या गुरुप्रती. गौर किशोरदास बाबाजींनी ठरवलेलं होतं मी कुणालाही दीक्षा देणार नाही, मी कुणालाही दीक्षा देणार नाही. आणि म्हणून गावचे लोक येऊन महाराज आशीर्वाद द्या, महाराज आशीर्वाद द्या, जे चाललेलं असतं, माझ्या मुलाला आशीर्वाद द्या, माझ्या बायकोला आशीर्वाद द्या, माझ्या मुलीला आशीर्वाद द्या, ते गावचे लोक येऊन डिस्टर्ब करतात. म्हणून गौर किशोरदास बाबाजी संपूर्ण गाव जिथं शौच क्रियेला जायचं त्या ठिकाणी राहायचे, त्या ठिकाणी जाऊन राहायचे. आणि सकाळी जेव्हा शौच क्रियेला जातात लोक, त्यावेळी फक्त गावात एक फेरफटका मारायचे किंवा माधुकरी करून वापस दिवसभर त्या टॉयलेट एरियामध्ये, जिकडं तिकडं फक्त दुर्गंध पसरलेला.
तर भक्तिविनोद ठाकूरांनी आदेश तर दिला, जा आणि दीक्षा घे. आता इथं दीक्षा द्यायला तयार नाहीत. ते म्हटले मी दीक्षा कुणाला देत नाही, चालता हो इथून, स्पष्ट सांगितलं नाही. आणि भक्तिविनोद ठाकूरांना सांगितलं, भक्ती सिद्धांत सहज ठाकूर आणि विमला प्रसाद ते तर दीक्षा द्यायसाठी तयार नाहीत. काय करू म्हटले, काही पर्याय नाही. तुला जर भक्तीमध्ये प्रगती करायची असेल, तुझ्यासाठी तेच एक गुरु आहेत. बाय हुक और क्रूक काही कर तू त्यांच्याकडूनच दीक्षा घे. आता बघा, भक्तिविनोद ठाकूर स्टेट मॅजिस्ट्रेट आहेत, उत्कल आणि बंगाल दोन्ही. कोणालाही त्यांनी दीक्षासाठी गुरु तयार झाला असता की इतक्या मोठ्या व्यक्तीचा मुलगा गुरु बनायसाठी कुणी तयार झालं असतं, पण ते म्हटले नाही, त्यांच्याकडूनच. तर भक्ती सिद्धांत ठाकूर किंवा विमला प्रसाद दररोज खराट असं झाडू, तो झाडू घेऊन ती टॉयलेट एरिया लपून गौर किशोरदास बाबाची नसते वेळी, समोर नाही, समोर भरपूर सेवा करतो, पण गुरु आल्यानंतर समोर झाडू मारणार काय, आणि गेले की गुरु पण गेले आणि शिष्य पण गेले. तर ते नसते वेळी ते झाडू मारायचे आणि ते टॉयलेट साफ केल्यानंतर तो झाडू आपल्या छातीवर ठेवून रडायचे की किती मी दुर्भाग्यशाली आहे. हा झाडू तर भगवंतांच्या माझ्या गुरुच्या सेवेमध्ये लागलेला आहे, पण माझा तर धिक्कार आहे की मी तर ती पण सेवा करू शकत नाही. त्या झाडूपेक्षा माझी अगदी तुच्छ परिस्थिती आहे. तर रडायचे. आणि हे जेव्हा त्यांनी पाहिलं गौर किशोरदास बाबाजींनी लपून हे दररोज सफाई कोण करते, एका झाडामागे लपून जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांना कळालं की हा खरोखर शरणागतीसाठी तयार आहे. आणि जवळच जी गंगा नदी होती, भागीरथीमध्ये आंघोळ करण्यासाठी सांगितलं आणि त्यांना गायत्री मंत्र दिला. पूर्वी वैदिक सभ्यतेमध्ये भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांपर्यंत दीक्षा म्हणजे गायत्री दीक्षाच असायची. हे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांची देण आहे आपल्याला, की हे सगळे नीती नियम जे आपण पालन करतो हे भक्ती सिद्धांत सहज ठाकूरांची देण आहे. जसं ब्रह्मचार्यासाठी भगवे वस्त्र, संन्यासीसाठी लुंगी उपवस्त्र. ते उपवस्त्र कशासाठी आहे, फक्त बांधायसाठी नाही, भिक्षा मागायसाठी. त्रिदंडी भिक्षुक संन्यासी, ते आपलं उपवस्त्र भिक्षा मागण्यासाठी. गृहस्थांसाठी पांढरे कपडे, शुद्ध पांढरे. वैष्णव तिलक, ऊर्ध्व पुंड्र, कंठी माळ. आपले गुरु जोपर्यंत हयातीत आहेत किंवा जिवंत आहेत तोपर्यंत दीक्षा द्यायचं नाही. हे सगळे नियम जे आहेत भक्ती सिद्धांत सरस ठाकूरांनी दिलेले. अगोदर कुणी कुणाला दीक्षा द्यायचं, कुणी कुठले कपडे घालायचे, कुणी बाबाजी व्हायचे, कुणी संन्यास घ्यायचं नाही. पण भक्ती सिद्धांत ठाकूरांनी हे स्टँडर्ड जे आपल्याला दिलेत हे त्यांनीच दिलेलं आहे. आणि गव्हर्निंग बॉडी कमिशन ही भक्ती सिद्धांत सरस ठाकूरांची इच्छा होती की मी गेल्यानंतर, एकदा प्रभुपादांना ते म्हणाले, आश्रम मध्ये आग लागलेली आहे, मठामध्ये काय लागलेली आहे, आग. प्रत्यक्षात आग नाही, पण सगळ्यांची भांडणं चालू झालेली आहेत. हे मार्बल, ही खोली, हे सगळे. आणि म्हणून भक्तिसिद्धांत ठाकूर प्रभुपादांना म्हणाले, भविष्यात हे सगळं मार्बल आणि हे सगळं काढून विकून टाका आणि काय करा, ग्रंथ वितरण करा, बुक डिस्ट्रीब्युशन ग्रंथांची. आणि बृहत मृदंग बाग बाजार मध्ये जो गौडीय मठ आहे, डीटीच्या समोर त्यांनी प्रिंटिंग मशीन लावून टाकली. एक करताल मृदंग जो वाजतो त्याचा आवाज टेम्पल हॉलमध्ये येतो, पण ही जी प्रिंटिंग प्रेस आहे ही बृहत मृदंग आहे. बृहत मृदंग म्हणजे याचा आवाज जगभर पोहोचणार आहे. आणि म्हणून टेम्पल हॉलमध्येच मशीन, प्रिंटिंग मशीन, बृहत मृदंग. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर त्यांचा तिरोभाव विषयी आपण ऐकू त्यावेळी किती हा जो आग किती भडकली नंतर, तिरोभाव नंतर. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी 1914 साली त्यांचे वडील भक्तिविनोद ठाकूर त्यांनी नित्य लीलेमध्ये प्रवेश केला, अप्रकट झाले. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी लिहिलेले जे ग्रंथ होते त्या ग्रंथांचं अध्ययन करून सज्जन तोषणी नामक एक पत्रिका त्यांनी चालू केली, सज्जन तोषणी. आणि प्रभुपादांनी जी चालू केली ती बॅक टू गॉड हेड, BTG, भगवत दर्शन. 1918 साली त्यांनी विचार केला की आता संन्यास घ्यायचा. आणि 7 मार्च 1918 साली गौर पौर्णिमेच्या दिवशी आपले गुरु गौर किशोरदास बाबाजींच्या फोटो समोर त्यांनी संन्यास स्वीकार केला. का फोटो समोर केला? आता असू शकते इतके सगळे वैष्णव असताना त्यांनी फोटो समोरच का केला? तर ज्यावेळी भक्ती
गौर किशोरदास बाबाजींनी शरीर त्याग केलं आणि शरीर त्याग करण्या अगोदर त्यांनी एक इच्छा व्यक्त केलेली होती की मी शरीर त्याग केल्यानंतर हे शरीर इतकं पापी आहे, त्या पापी शरीरानं इतकं पाप केलेलं आहे की त्या पापाचं प्रायश्चित करण्यासाठी मी मेल्यानंतर माझ्या पायाला दोरी बांधा आणि एक व्यक्ती घोड्यावर बसा आणि ते पूर्ण शरीर जे आहे मायापूर नवद्वीप मध्ये फरफटत घेऊन जावा, जमिनीवर फरफटत घेऊन चला. त्यामुळे काय होईल, माझे अपवित्र शरीर जे आहे ते अपवित्र शरीर पवित्र होईल मायापूर धामच्या त्या रजमुळे किंवा त्या मातीमुळे. जसं ज्यावेळी भीष्म पितामह शरीर त्याग करण्यासाठी तयार होते आणि भगवंतांनी पांडवांना घेऊन, द्रौपदीला घेऊन सगळे पंचक्रोशीतील सगळे मोठमोठे साधू संत त्या ठिकाणी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती एकत्रित झालेले होते, त्यावेळी भगवंतांनी भीष्म पितामहांना सांगितलं की भीष्म पितामह, आज आनंदाची बातमी आहे, कारण महाराज युधिष्ठिर एक छत्र सम्राट झालेले आहेत, पृथ्वीचे सम्राट महाराज युधिष्ठिर आहेत आणि त्यांनी कशा पद्धतीनं धर्मानं राज्य सांभाळावं हे तुम्ही मार्गदर्शन करा. आणि हे ऐकल्यानंतर द्रौपदी हसायला लागली. म्हणले हा काय म्हातारा सांगणार आहे, ज्यावेळी माझं वस्त्रहरण होत होतं असंच सभायाम, त्या असंच सभेमध्ये माझं वस्त्रहरण होत होतं त्यावेळी आणि काय धर्माचं पालन केलं आणि आता धर्माचं पालन काय करणार आहे, कशा पद्धतीनं धर्माचं राज्य सांभाळावं हे काय सांगणार आहेत. आणि ती हसत होती आणि तिचा चेहरा बघून लगेच भीष्म पितामहांना कळून चुकलं की तिच्या मनात काय चाललंय. आणि भीष्म पितामहाने त्यावेळी सांगितलेलं की द्रौपदी, तो जो हास्य आहे तुझ्या चेहऱ्यावरती त्याच्यावर मी ओळखू शकतो तुझ्या मनात काय. मी ज्यावेळी हस्तिनापूरचा सेनापती म्हणून राज्य सांभाळत होतो त्यावेळी दुर्योधन आणि धृतराष्ट्रांनी फेकलेल्या भाकरीच्या तुकड्यावरती मी जगत होतो, त्यांनी दिलेलं अन्न आणि त्यांनी दिलेल्या अन्नावरती जगत होतो, त्यामुळे त्यांच्या बाजूने मी होतो. मी त्या दिवशी काही बोलू शकलो नाही, इच्छा असून देखील. पण आज अर्जुनाच्या या असंख्य बाणामुळे, या बाणाच्या शय्येमुळे ते अपवित्र रक्त आता पूर्णपणे निघून गेलेलं आहे आणि मी आता पूर्णपणे पवित्र झालेलो आहे आणि आता माझं धृतराष्ट्र किंवा दुर्योधनापती कोणतंही ऋण बाकी राहिलेलं नाही. त्यावेळी त्यांनी सांगितलं, आपल्याला वाटतं की आपण आज काही खाल्लं, उद्या सकाळी स्नान केलं की लगेच संपलं, पण त्यावेळी भीष्म पितामहांनी सांगितलं एका व्यक्तीनं एक वेळी खाल्लेल्या अन्नाचा प्रभाव 40 दिवस राहतो. किती? 40 दिवस. आज 31 डिसेंबर आहे, आज जे आपण खाणार त्याचा प्रभाव 10 फेब्रुवारी पर्यंत राहणार, 40 दिवस. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं मी आता पूर्णपणे पवित्र झालेलो आहे आणि मी तुला मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहे. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं देश काल विभागवित, आपण जे आता म्हणतो वेळ काळ परिस्थिती किंवा टाइम प्लेस सर्कमस्टन्स, हे भीष्म पितामहांनी सांगितलेलं होतं युधिष्ठिर महाराजांनी. तर त्याच पद्धतीनं गौर किशोरदास बाबाजी म्हणतायत की माझं शरीर फरफटत घेऊन चला. आणि त्यांचे काही तथाकथित बाबाजी शिष्य होते, ते तयारी झाली आणि दोरी प्रस्सी पायाला बांधायची तयारी झालेली आणि भक्तिसिद्धांत सहज ठाकूर पोहोचले तिथे. म्हटले तुम्ही का मूर्ख आहे? म्हटले काय चाललंय? म्हटले नाही, आमच्या गुरूंचा आदेश आहे. म्हटले कोण आहे ते शिष्य त्यांचा? म्हटलं आम्ही सगळे आहे. म्हटलं त्यांनी दीक्षा कोणाला दिली? सगळे शांत झाले, कारण का एकटेच दीक्षित शिष्य होते ज्यांना अधिकृत दीक्षा दिलेली होती. म्हटले कोणी जर तुम्हाला हात लावायचा असेल, म्हटले ठीक आहे तुम्हाला परवानगी आहे, पण गेल्या 1 वर्षामध्ये तुम्ही सगळे बाबाजी आहे, तुम्ही गेल्या 1 वर्षामध्ये कुणीही स्त्रीबद्दल किंवा वाईट चिंतन केलेलं नसेल, पुढे या आणि हात लावा. सगळे मागे सरकले. म्हटले 6 महिने कोणी चाललं नाही, 3 महिने, 1 महिना, 1 आठवडा, 1 दिवस, सगळे प्रामाणिक होते, खोटं कोणी बोललं नाही, त्यामुळे कुणीच जवळ आलं नाही. आणि त्यांचा काय विचार होता की त्यांची जर समाधी आपल्या आश्रमात बनवली तर नंतर भविष्यात लोक येतील, आपल्याला फंडिंग होईल, दानपेटीमध्ये दक्षिणा भेटेल, ती इच्छा होती. पण भक्तिसिद्धांत सहज ठाकूर म्हणाले नाही, मी त्यांचा एकमात्र नैष्ठिक ब्रह्मचारी शिष्य आहे आणि मलाच तो अधिकार आहे. त्यांनी आपल्या जिथं चैतन्य गौडीय मठ आहे पहिला, तिथंच त्यांच्या गुरु महाराजांची देखील समाधी आहे. नमो गौर किशोराय साक्षात वैराग्य मूर्तये
विप्रलंभ रसांबोधे पादांभुजाय ते नमः. वैराग्याची मूर्ती आपल्या, आता बघा काही ठिकाणी येतात तसं पाहता आपल्या संस्कृतीमध्ये स्मशान वेगळीकडे असतं, मंदिर वेगळीकडे आहे. पण आपण हे कधी समजलं नाही पाहिजे की समाधी आहे ते स्मशान आहे. नाही, फक्त 12 वर्ष जर एखादा व्यक्ती भक्त जर असेल, त्या 12 वर्षामध्ये त्याची साधना, त्याचा प्रसाद, ते शरीर देखील पूर्ण प्रसाद बनून जातं, भगवत प्रसाद. सनातन गोस्वामींना वाटायचं की मी आत्महत्या करायला पाहिजे, कृष्ण भेटत नाही कृष्णाच्या विरामध्ये. महाप्रभू म्हणाले त्या शरीरावर तुझा अधिकार नाही, दॅट्स बिलॉंग्स टू कृष्ण. आणि त्याच पद्धतीनं तिथंच आता गौर किशोरदास बाबांची समाधी, त्याच्या बाजूला गोवर्धन, त्याच्या बाजूला श्यामकुंड, त्याच्या बाजूला राधाकुंड, राधाकुंडच्या तटावरती भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांची समाधी, आणि दोन्ही समाधीच्या मध्ये राधा गंधर्विका गिरीधारी. गौर राधा गंधर्विका गिरीधारी, गौर गंधर्विका गिरीधारी, राधा म्हणजे गंधर्विका. आणि त्यांनी ही पहिली पद्धती चालू केली. गौरांग महाप्रभू, कृष्ण आणि राधाराणी 3 विग्रह एक साथ एकत्र त्याने इन्स्टॉलेशन चालू केलं. आणि म्हणून त्यांनी अशा तथाकथित बाबाजींकडून दीक्षा न घेता आपल्या गुरूंकडूनच संन्यास ग्रहण केला. 7 मार्च 1918 साली ज्यावेळी चैतन्य महाप्रभूंचा आविर्भाव गौर पौर्णिमा होती आणि सिद्धांत सरस्वतीच्या समोर फक्त भक्ती लावली संन्यास घेतल्यानंतर, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर. आणि तेव्हापासून ती परंपरा चालू झाली संन्यास घेताना भक्ती नाव देण्यामागचं. नोव्हेंबर 1918 साली उलटा डांगामध्ये त्यांनी भक्ती विनोद आश्रमची स्थापना केली. आणि त्याच वेळी 1 वर्षानंतर शहरामध्ये गौडीय मठाची देखील त्यांनी स्थापना केली. 1930 पर्यंत भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी या आंदोलनाचा प्रचार प्रसार संपूर्ण देशामध्ये करून 64 गौडीय मठांची स्थापना केली. 63 भारतामध्ये आहेत आणि 64वा नेपाळमध्ये आहे. हिमाचल राजमुंड्री ज्याला म्हणतो त्याचं पूर्वीचं नाव आहे राजमहेंद्री. मद्रास, पेरुवडूर, तिरुपती, कांजीवरम, कुंभकोणम, श्रीरंगम, मदुराई या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांनी चैतन्य महाप्रभूंनी ज्या ज्या ठिकाणी दक्षिण भारत यात्रा केली त्या त्या ठिकाणी चैतन्य महाप्रभूंच्या चरण चिन्हांची स्थापना केली भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांनी. सिंहाचलम विजयवाड्याला कुठले जे भगवंतांचा नरसिंहांचा चेहरा उघडलेला आहे, विजयवाडा. भगवंतांचं नाव काय? पाणाकल नरसिंह. पाणकल म्हणजे जे गुळाचं शरबत पिणारे भगवंत आहे, नरसिंह भगवंतांचा चेहरा उघडलेला आहे विजयवाडा आंध्र प्रदेशामध्ये. तर त्या ठिकाणी भगवंतांना अद्रक गुळ त्याचं पाणी पाजवलं जातं. इतकं पाणी पाजवलं जातं आणि पाणी पाजवल्यानंतर भगवंतांना गटक गटक पाणी पिलेला आवाज येतो. तर काही शास्त्रज्ञांनी ते प्रयत्न पण केला कुठं जाते पाणी बघण्यासाठी, मात्र त्याचा शोध कधीच लागला नाही. तर तिथं देखील चैतन्य महाप्रभूंचे पादुका चरणचिन्ह भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी स्थापन केलेले आहे. अनंतपुरम त्या ठिकाणी देखील त्यांचे चरणचिन्ह स्थापन केले. आणि त्यानंतर त्यांनी जो वर्णाश्रम धर्म आहे तथाकथित वर्णाश्रम धर्म थांबवून दैवी वर्णाश्रम पद्धतीनं त्यांनी स्थापना केली. 1937 साली प्रभुपाद म्हणायचे, भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, लास्ट डे ऑफ 1936 म्हणजे आजचा दिवस 31 तारखेला 31 डिसेंबर 1936 साली, पण ते मध्यरात्रीनंतर झालेलं असेल तर या ठिकाणी जे लिहिलेलं आहे 1 जानेवारी 1937, दोन्ही तेच आहे, मध्यरात्री किंवा जर ब्रह्ममुहूर्ताला जर आपण तिथी बघितली तर तारखेनुसार देखील आजच आहे 31 डिसेंबर 1936. आणि रात्रीनंतर जर पाहिलं समाधी दिली 1 जानेवारी 1937. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी ज्यावेळी तो गौडीय मठ बनवला, चैतन्य गौडीय मिशनचा पहिला मठ मायापूरमध्ये, मठाचं बांधकाम चालू होतं आणि बातमी कळाली की व्हॉइस रॉय येणार आहेत. कुठं? मायापूरला.
आता व्हॉइस रॉय ब्रिटिश सरकारचे व्हॉइस रॉय म्हणजे राजा, एक पद्धतीनं राजा, तर ते येणार आहेत हे कळाल्यानंतर मंदिराचं बांधकाम लवकर व्हावं म्हणून जे कामगार किंवा जे कॉन्ट्रॅक्टर बिडी प्यायचे मध्ये मध्ये काम थांबवून, तर असे आचार्य किंवा इतके लायन गुरु आपण विचार सुद्धा करू शकत नाही. त्यांनी आपल्या ब्रह्मचार्यांना सांगितलं, भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांनी म्हटले बिड्या बनवायचं काम करा. कारण का हे उतरतात, काम करताना थांबतात, बसतात, बिड्या बनवतात, त्यांना बिड्या बनवून द्या. कारण का काम नाही थांबायला पाहिजे. आपण विचार सुद्धा करू शकत नाही. आणि ज्यावेळी ते व्हॉइस रॉय आले त्यावेळी भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांनी सांगितलं नवदीप मध्ये जावा नदी पार करून. आणि नवदीप शहरामध्ये कालीचे पुजारी आहेत, कालीचे पुजारी जे मांसाहार बनवण्यामध्ये निपुण आहेत, एक्सपर्ट आहेत मांसाहारचं कुकिंग करण्यासाठी. त्यांना बोलून घे मी. आणि व्हॉइस रॉय आलेल्या दिवशी त्यांनी गौडीय मठामध्ये मांसाहार कुकिंग करायला लावलं. मांसाहार कुकिंग करून त्या व्हॉइस रॉयला जे खायला पाहिजे होतं त्याची व्यवस्था केली. आता आपण बघितल्यानंतर आपल्याला विचार सुद्धा करू शकत नाही की मठामध्ये त्यांनी बनवायला परवानगी दिली. आणि मग रात्री उरलेलं वगैरे ते फेकून द्यायला लावलं आणि काही शिष्यानं चिंता वाटू लागली, असं कसं होऊ शकतं. आणि त्यावेळी काही शिष्य नेक्स्ट डे त्यांना विचारायसाठी गेले की असं कसं करू शकता गुरु महाराज, आपण आश्रम मध्ये कसं आपण मांसाहार कुकिंग वगैरे करू शकतो. आणि त्यावेळी भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणाले चैतन्य महाप्रभूंच्या जन्मस्थानी आलेला व्हॉइस रॉय किंवा चैतन्य महाप्रभूंचा जन्मस्थान श्रीधाम मायापूर आणि चैतन्य महाप्रभूंचा गुणगौरव पसरवण्यासाठी मी कोणत्याही स्तरावर जायसाठी तयार आहे, कोणत्याही परिस्थितीला स्वीकारायसाठी तयार आहे. आपण विचार सुद्धा करू शकतो बिडी बनवणं किंवा मांसाहार कुकिंग करायला लावणं इम्पॉसिबल. शरीर त्यांनी त्याग केलं. त्याग केलेल्या 3 दिवसानंतर भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांनी 27 शिष्यांना संन्यास दीक्षा दिलेली होती. 27 संन्यासी डिसायपल्स. आणि त्याच्यापैकी शेवटपर्यंत कुणाचंही संन्यास आश्रमामधून पतन झालेलं नाही. सगळ्यात शेवटचे संन्यासी शिष्य होते पुरी महाराज. त्या पुरी महाराजांनी देखील पुरीमध्ये त्यांनी देहत्याग केला काही वर्षापूर्वी. पण कुणीही संन्यास आश्रम सोडला नाही. पण भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांनी जर 1 तारखेला जर देहत्याग केलेला असेल जानेवारीच्या, तर 4 जानेवारीला 3 दिवसानंतर 2 भाग झाले. अर्धे शिष्य म्हटले आम्ही आचार्य बनणार, तर पुढचा आचार्य कोण. आणि अर्धे शिष्य झाले तयार, मंदिरांचे अध्यक्ष किंवा मठाधिपती, मठाधीश कोण होणार. 2 ग्रुप झाले 3ऱ्या दिवशी. आणि म्हणून हे भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांनी पाहिलेलं होतं सगळं. आणि म्हणून गुरु महाराजांची जी इच्छा होती गव्हर्निंग बॉडी कमिशन, ती गव्हर्निंग बॉडी कमिशन 1971 साली प्रभुपादांनी त्याची स्थापना केली. JBC, गव्हर्निंग बॉडी कमिशन ऑफ इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शियसनेस, रजिस्टर्ड ॲट श्रीधाम मायापूर हेडक्वार्टर्स स्थापना. आता त्यावेळी सगळ्यात सिनियर शिष्य जर कोणी होते तर ते किती वर्षाचे, 5 वर्षाचे, 4.5 वर्षाचे, 2.5 वर्षाचे अशा शिष्यांना घेऊन प्रभुपादांनी JBC तयार केली. आणि 71 मध्ये त्या ठिकाणी त्या काही शिष्यांसोबत JBC मेंबर सोबत प्रभुपाद आपलं एक मत द्यायचे. वोटिंग, प्रभुपादांचं सुद्धा वोटिंग, सरपास नाही होत होतं वोटिंग, माझं वोटिंग, बस तुम्ही जो निर्णय घेतलाय तो. वेळोवेळी मार्गदर्शन करायचे. आणि तिथून अमेरिकेतून मुंबईला आले प्रभुपाद. आणि मुंबईमध्ये आता विदेशात अमेरिकेत कसं आहे प्रत्येक राज्यामध्ये, मग ते वॉशिंग्टन असो किंवा फ्लोरिडा असो किंवा आपलं जे जे राज्य आहेत कॅलिफोर्निया असो, तिथं प्रत्येक इस्कॉन सेंटरचं वेगळं वेगळं रजिस्ट्रेशन आहे. पण प्रभुपादांनी तिथं वेगळी सिस्टीम ठेवली. आणि 1971 साली भारतात आल्यानंतर सगळ्यात पहिला मुंबईमध्ये बृहन मुंबई कार्यालयामध्ये इस्कॉनचं रजिस्ट्रेशन भारतात केलं. श्याम सुंदर दास अधिकारींना सेक्रेटरी ठेवून प्रभुपादांनी ट्रस्ट तयार केला, इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शियसनेस. त्याचे रूल्स रेग्युलेशन्स, इतकंच काय मंदिर कसं बनवणार त्यामध्ये बँकेचे
सिग्नेचर करणारे अधिकारी कोणी असतील ते तर झालंच. प्रभुपादांनी इतकंही लिहून ठेवलंय ते रूल्स अँड ट्रस्ट डीड मध्ये की भविष्यात जर कधी इस्कॉन संस्था बंद होईल किंवा बंद झाली तर असं नाही की आम्ही 4-5 अध्यक्ष आम्ही वाटून सगळ्यांनी प्रॉपर्टी घ्यावी, नाही. ती ऑटोमॅटिक सगळी प्रॉपर्टी चॅरिटेबल ट्रस्टला जाईल. चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे दुसऱ्यांचं जनहितार्थ कार्य करणारे चॅरिटेबल ट्रस्ट, धर्मादाय संस्था. धर्मादाय संस्थाला ती ऑटोमॅटिक प्रॉपर्टी जाईल. एकदा प्रभुपादांजवळ त्यांचे मुलगा भेटायसाठी आलेला, त्यांचा मुलगा वृंदावनमध्ये, आणि तमाल कृष्ण महाराज त्यांचे सेक्रेटरी आणि मुलगा समोर आला आणि मुलानं प्रभुपादांना विचारलं की मला काही धनराशीची आवश्यकता आहे, मला पैसे पाहिजे, तुम्ही काहीतरी मदत करा. तर मुलगा आला आणि तमाल कृष्ण महाराजांजवळ प्रभुपाद फिरले आणि म्हणाले, तमाल, वी हॅव बँक बॅलन्स टू गिव्ह हिम. काय आहेत का धनराशी आपल्याजवळ देण्यासाठी? म्हणजे नो प्रॉब्लेम, काहीच धनराशी शिल्लक नाही. मग त्यांना कळालं पैसे नाही. ते प्रणाम केला, निघून गेला. निघून गेल्यानंतर प्रभुपादांनी विचारलं, खरोखर पैसे नाहीत? म्हटलं, प्रभुपाद भरपूर पैसे आहेत, पण ते स्वतःसाठी मागायसाठी आलेले म्हणून मी नाही म्हटलो. प्रभुपाद म्हणले, यू आर माय रिअल सन, तू माझा खरा मुलगा आहे. तो तर पैशासाठी माझ्याजवळ आलेला, तू भगवंतांचे पैसे तू माझ्यासाठी वाचवून ठेवले, तू खरा माझा मुलगा आहे. तर इतकं पक्क जी गव्हर्निंग बॉडी कमिशन किंवा प्रभुपादांनी तयार करून ठेवलंय की कोणीही इकडं तिकडं काही करू शकत नाही. कुणाशिकडं शिकून आपल्या गुरु महाराजांचा ज्यावेळी देहत्याग केला, 3 दिवसामध्ये जी सगळी आग लागलेली होती मठामध्ये, त्याचा प्रभाव होता. तर भक्ती सिद्धांत सरस्वतींना ठाकूरांना लायन गुरु म्हणायचे. लायन गुरु, सिंह गुरु. त्यांना बघितल्यानंतरच दुरूनच सगळे मायावादी पळून जायचे. जवळ तर यायचा प्रश्नच नाही, दुरूनच पळून जायचे मायावादी, शून्यवादी सगळे. अपसिद्धांत द्वांत हारिणे, जे 13 प्रकारचे अपसिद्धांत चालू झालेले, अवल बाउल, सखी बेकी, चुडा नागरे, सहजिया, सगळ्यांचा अपसिद्धांत सगळ्यांना बंद करून टाकलं. आणि म्हणून लायन गुरु ते बसल्यानंतर सुद्धा अगदी ताट सिंहासारखे एकटक. तर आपलं सौभाग्य आहे की या ठिकाणी देखील आपल्याला भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांची गुणगौरव ऐकण्यासाठी, श्रवण करण्यासाठी, त्यांचा गुणगौरव करण्यासाठी भक्तांच्या सानिध्यामध्ये आपल्याला आज एक सुवर्ण संधी भागवत कथा व्यवस्थापनाच्या द्वारे भेटली. कथा तर संध्याकाळी आपण इतक्या दूरून आलेले भक्त सर्वांना संधी प्राप्त झाली. आणि आपलं सौभाग्य आहे की अशा लायन गुरु, सिंह गुरूंच्या अधिकृत गुरु शिष्य परंपरेमध्ये आपण सेवेसाठी आहोत. जे प्रेम, एकदा भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद आजच्या दिवशी, तिरोभाव दिवशी प्रभुपाद प्रवचन करत होते न्यूयॉर्क अमेरिकेमध्ये कुठे ठिकाणी. आणि प्रवचन करता करता प्रभुपाद गुरूंबद्दल बोलू लागले आणि बोलता बोलता प्रभुपादांना असहनीय झालं आणि रडू लागले प्रभुपाद. आणि प्रभुपाद रडता रडता सांगू लागले, थँक्यू व्हेरी मच, फार फार धन्यवाद. तुम्ही माझे शिष्य नाही, माझ्या आध्यात्मिक गुरु महाराजांनी पाठवलेले तुम्ही प्रतिनिधी आहात आणि फार फार तुमचा धन्यवाद. मला या कार्यामध्ये मदत केल्याबद्दल, या कृष्ण भावनेच्या प्रचारामध्ये मदत केल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. ऐकू येतं, रडतात प्रभुपाद. त्या प्रवचनात ऐकू येतं, लिटरली प्रभुपाद रडू लागले, हेही स्पष्ट ऐकू येतं. आणि प्रभुपादांनी थँक्यू व्हेरी मच म्हणून प्रभुपादांनी आजच्या तिरोभावा दिवशीचं प्रवचन देखील थांबवलेलं होतं. तर आपण आपले गुरुजन, शिक्षा गुरु, दीक्षा गुरु, श्रील प्रभुपाद जे प्री एमिनेंट शिक्षा गुरु, दीक्षा गुरु येतील जातील, पण प्रभुपादांचं जे स्थान आहे 10,000 वर्षापर्यंत ते कुणीही बदलू शकणार नाही. आणि गौडीय वैष्णव संप्रदायामध्ये भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांचं स्थान कुणीही बदलू शकणार नाही. तर आपण आजच्या दिवशी त्यांच्या चरणी प्रार्थना करू. जे कार्य प्रत्येक शिष्याने त्यांच्या गुरुसाठी केलं, त्याच्यातला एक लव मात्र बिंदू जरी आपल्याला प्राप्त झाला तर आपलं जीवन यशस्वी होईल. श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर श्रील प्रभुपाद की जय. भक्ति वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय. गंधर्विका गिरिधारी गौरांग महाप्रभु की जय. श्रीधाम मायापुर की जय. समवेत गौर भक्त वृंद की जय. पिताई गौर प्रेमानंदे.